नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका. हो, शरद पवारांनी तुतारी फुंकलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या कानामध्ये की जरा सावध राहा. आता या वेळेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना तुम्ही भावनेच्या भरात दिला, परंतु आता जे 6 खासदार जे मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांची फजिती करण्यासाठी कायदेशीर दृष्टीने काय केलं पाहिजे याविषयी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना आपली बाजू तितकीच कणखरपणे मांडण्याचं सांगितलेलं आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. संसदीय पक्षाच्या बैठकीला 6 खासदार उपस्थित नाहीत. त्यांनी व्हीप मोडलेला आहे, झुगारलेला आहे. त्यामुळं ते अपात्र ठरू शकतात कसे याविषयी नेमकं कायदा काय सांगतो याचा अभ्यास चाललेला आहे आणि त्याचमुळे ऑपरेशन टायगर मध्ये गुंतलेले ज्यांची शिकार एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित केलेली आहे, गृहमंत्री अमित शाह यांच्या सल्ल्याने काय केलेलं आहे आणि 2019 मध्ये ज्या पद्धतीने शरद पवारांनी अमित शाह यांचे 32 दात घशात घालत जे सरकार बनवलं होतं त्याचा वचपा काढायचा म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नो व्हेअर करायचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 363 पर्यंत कसं पोहोचवायचं या दृष्टीने जे आडाखे मांडले जात आहेत त्याला खीळ कशी घालायची यासाठी आता शरद पवार मैदानात उतरलेले आहेत. राजकारण ढवळून निघालेलं आहे. 2022 मध्ये भूकंप झाला, त्याच्यानंतर आता 2026 मध्ये दुसरा भूकंप म्हणजे गद्दार पार्ट 2 रिलीज झालेला आहे. आता या रिलीज झाल्यामुळं पहिल्याच दिवशी म्हणतात की 600 ते 700 कोटींचा गल्ला जमा झालेला आहे. आता शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गोटाकडून जी बातमी प्रसारित करण्यात आली होती की केवळ ऑपरेशन टायगरच नाही तर ऑपरेशन तुतारी देखील करणार आहोत आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यांनी खाजगी भेटीमध्ये अनेक असं तासन तास वेळ दिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळं शिजलेलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साध्य काय करायचंय? 2014, 2019, 2024 आणि आता 2029 लढण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा बहुमत मिळवायचं आहे आणि त्यासाठी 8 खासदारांची संख्या 543 वरून 850 पर्यंत न्यायची आहे. महिला आरक्षण आणि परिसीमन हे बिल मंजूर करू आणि त्यासाठी गरज आहे 363 366 पर्यंत जाण्याची. 2/3 बहुमत पाहिजे. आता सध्या काय स्थिती आहे की 294 त्यांना मागच्या वेळेला पडले होते विधेयकाच्या वेळेला. त्याच्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे 20 ची भर पडलेली आहे आणि आता जर गृहीत धरलं आणि जर ते सक्सेस झालं तर हे 6 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मर्ज होऊ शकतात ते 6 जर आकडा काढला तर तो 320 पर्यंत जातो आणि मग उरलेले 44 जे जमवायचे आहेत त्यासाठी द्रमुक आहे वगैरे वगैरे ते प्रयत्न सगळे सुरू आहेत. आता बघा, ज्या वेळेला 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं, शरद पवारांनी केलं, ज्या वेळेला तिन्ही पक्षांची म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक भरली होती, तिथं नेता निवड केली, त्यावेळेला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचा हात हातात धरला आणि नेता म्हणून त्यांना घोषित करून टाकलं. सर्वांनी त्यांना मान्यता दिली. त्याच्यानंतर झालं काय की जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला होता की अजितदादांबरोबर सरकार बनवायचं, त्यावेळेला विचारसरणी वगैरे वगैरे, मग काँग्रेसच्या बरोबर कसं जायचं हा काही विचार नाही. राजकारणात तसं काही करायचं नसतं आणि त्यांनी त्यावेळेला तो केला नव्हता. मग शरद पवारांनी तो प्रयत्न देखील हाणून पाडला
आणि अजित पवार यांना त्यावेळेला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री केलं होतं. जून 22 मध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना भाग पाडलं गेलं लोटस ऑपरेशन करून आणि चट्टान की तरह ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मग गुवाहाटी, आसाम वगैरे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. आता काय झालेलं आहे, मग एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा तेवढं सहकार्य केलं जात आहे. दिल्लीत जे खासदार हॉटेल लीलामध्ये ठेवण्यात आले होते त्यांना आता दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे. मग जसं एकनाथ शिंदे यांना संरक्षण दिलं तसं अजित पवार यांना देखील आम्ही देऊ आणि तुम्ही एकदाच या म्हणून जुलै 2023 मध्ये त्यांना तसं करायला भाग पाडलं. आणि मग शरद पवारांच्या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह गेलं. त्यांनी जे पक्ष स्थापन केला 10 जून 1999 रोजी, तो पक्ष देखील अजित पवारांकडे तो देण्यात आला. निवडणूक आयोग, विधानसभेचे अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून ते सगळं केलं. कायदेशीरपणे ते झालेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला फक्त बोलाची कडी बोलाचा भात नाही किंवा बातम्या नाही, तर एकनाथ शिंदे यांनी ते करून दाखवलं की ते 6 खासदार हायजॅक केले, म्हणजे त्यांना पळवण्यात आलेलं आहे. या परिस्थितीमध्ये मग जर राजकारणामध्ये आपण जर अशी काही रिस्क घेतली, आपल्याला गद्दार म्हटलं जाईल, अमुक केलं जाईल, तमुक केलं जाईल, परंतु आपल्याला जी पैशांची रसद पुरवली जाईल, पाहिजे तेवढे कोटी रुपये, पाहिजे तेवढा विकास निधी आणि पुन्हा निवडून येण्याची खात्री जर दिली गेली, जर शिवसेनेचे खासदार फुटू शकतात तर राष्ट्रवादीचे खासदार देखील फुटू शकतात, याची शक्यताच नाही असं कसं म्हणताय. आणि मग शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जसं सुरुवातीला सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असं शरद पवारांनी जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या लोक माझा संगातीमध्ये याचा उल्लेख देखील केलेला आहे. आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणजे त्यांचा धनुष्य बाण पळवण्यात आला, शिवसेना नाव पळवण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण काय आहोत हे सांगत, जसं भारतीय जनता पार्टीचे 9 खासदार निवडून आले त्याच पद्धतीने मशालच्या चिन्हावर त्यांनी 9 खासदार आपले निवडून आणले, ही ताकद दाखवली. आणि मग शरद पवारांनी काय केलं, लोकसभा निवडणुकीमध्ये 2024च्या सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट हा शरद पवारांनी दाखवला. म्हणजे 10च जागा त्यांनी घेतल्या 48 पैकी, आणि त्यातले 8 खासदार त्यांनी निवडून आणले होते. 10 पैकी 8 म्हणजे 80% हा स्ट्राईक रेट शरद पवारांनी दाखवून दिला होता. आता परिस्थिती जी काही बदललेली आहे आणि सामदंड भेद, कूटनीतिकार, चाणक्य आणि मग पाहिजे ते करायचंच आहे. आपल्याला आपलं धोरण पुढे रेटायचंच आहे. आपल्याला महिला आरक्षण, परिसीमन आणि त्याबरोबर समान नागरी कायदा, त्याच्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन, हे जर सगळे विधेयक मंजूर करायचे असतील तर आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे मोदी आणि शाह यांनी दाखवून दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना आधार हा शरद पवारांचा ठरलेला आहे आणि त्यानुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे यांनी काही काळासाठी का होईना ऑपरेशन टायगरला रोख लावलेला आहे, इतकंच. तर